सर्वप्रथम मी परभणीकरांचे खूप खूप आभारी आहे की आज माझा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं अनेक लोकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार असतील, राजकारणी लोक असतील, सामान्य लोक असतील, या सर्व लोकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, त्यांचं ऋण व्यक्त करतो. मागील 4-5 महिन्यामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये माझी मुलगी ही निवडून आली आणि ती आरोग्य सभापती झाली. आणि मी आपल्याला त्यावेळेस मुलाखत देताना सांगितलं की आम्ही खूप लवकरात लवकर ह्या जे महानगरपालिकेचं आरोग्य, जे आरोग्यच धोक्यात आहे, महानगरपालिकेचे आरोग्य धोक्यात आहे, ते आरोग्य सुधारण्याचं आम्ही काम करू. आणि आम्ही बघितलं की या 4 महिन्यामध्ये आम्ही काय काय सुधारणा केल्या त्याच्याबद्दल मी सांगतो की आम्ही आता मेडिसिन पूर्वी अवेलेबल नव्हतं आणि मेडिसिन कुठलं आणायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. म्हणून मी स्वतःहून जे चांगले दर्जेदार मेडिसिन आहे त्याची आम्ही लिस्ट तयार केली. कुठले मेडिसिन कुठल्या कुठल्या PSC ते लागतात त्यांची आम्ही लिस्ट मागवली. चांगले दर्जेदार मेडिसिनचं आम्ही या ठिकाणी टेंडर लावलेलं आहे आणि लवकरात लवकर ते आपल्या महानगरपालिकेतील सगळ्या हॉस्पिटलमध्ये दर्जेदार असं औषध या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आम्ही जे कर्मचारी वेळेवर त्या ठिकाणी जात नव्हते अशा लोकांना तंबी दिली की आपण त्या ठिकाणी वेळेवर गेलं पाहिजे. आणि मला आपल्याला सांगताना आनंद होतो की आता ह्या 4 महिन्यापासून प्रत्येकजण वेळेवर आपल्या त्या हॉस्पिटलमध्ये जात आहे, आपली सेवा त्या ठिकाणी बजावत आहेत. आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, तर कुणी त्या ठिकाणी कुचराई करत असेल, आपल्याला तसं आढळून आलं तर तुम्ही मला सांगावं, त्याचा आम्ही इलाज केल्याशिवाय राहणार नाही. खरंच पाहिलं तर परभणी हे महानगरपालिका झालेली आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एक सुसज्ज असं जसं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच धर्तीवरचं एक मोठं हॉस्पिटल या ठिकाणी असायला पाहिजे होतं. पण महानगरपालिकेची स्थिती खूप गंभीर आहे. त्या ठिकाणी पैसे नाहीत. जे कर्मचारी आता सध्या आहेत त्या कर्मचाऱ्यांसुद्धा या ठिकाणी पगार वेळेवर होत नाही. ज्या GST आपल्याला मिळते त्या GST मधून त्या लोकांचा पगार सुद्धा त्या ठिकाणी होत नाही. कारण आपण जर पाहिलं तर या महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला आपल्याला दर महिन्याला 4.5 कोटी लागतात. तर आपल्याला जमा फक्त 1-2 कोटी होतात, त्यामधून आपल्या लोकांचा पगार आपण देऊ शकत नाही. आणि असा नियम असतो की जेव्हा तुम्ही जे कलेक्शन जेवढं असतं त्याच्या 30% खर्च हा त्या कर्मचाऱ्यावर झाला पाहिजे. पण आपला जर परभणीमध्ये जे कलेक्शन येतं त्याच्या 70% खर्च हा कर्मचाऱ्यावर होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण नवीन भरती करू शकत नाही, नवीन हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी उभं करू शकत नाही. पण आम्ही असेल, अतुल तात्या असेल, महापौर असेल, आम्ही या प्रयत्नात आहोत की येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिका सुबत्ताकडे कसं जाईल, या ठिकाणी महानगरपालिकेचे डिपॉझिट जे असेल ते आमचं त्या डिपॉझिट हे जास्तीत 100 ते 200 कोटी करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याच्या व्याजातून या कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा आमचा मानस आहे. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यामुळे आपण एखादं मोठं हॉस्पिटलमधील डॉक्टर लोकांनी आपण त्या ठिकाणी भरती त्या ठिकाणी करू शकतो. पण आपल्याला मला सांगताना आनंद होतो की मागच्या 7-8 महिन्यापूर्वी NRHMच्या थ्रू आपल्याला जे अर्बन हॉस्पिटलच्या थ्रू जे आपल्याला मिशन आहे त्याच्या थ्रू आपल्याला 70 लोकांचं या ठिकाणी भरती करण्याचा आदेश देण्यात आला होता. पण ते 2 महिन्यामध्ये तो भरती करू नये असं शासनाचा परत आदेश आला. पण पुन्हा त्यांनी शासनाने सांगितलं की त्या ठिकाणी भरती करा. आम्ही लवकरात लवकर ही तज्ज्ञ डॉक्टरांची त्या ठिकाणी भरती करणार आहोत. आपल्याला माहीत असेल की एक 40 ते 50 बेडचं एक सुसज्ज असं हॉस्पिटल आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी कुठले तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत. पण येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही तज्ज्ञ डॉक्टरची त्या ठिकाणी नियुक्ती करून ते हॉस्पिटल कसं चालू करता येईल याचा आम्ही त्या ठिकाणी विचार करत आहोत. आणि नक्कीच मला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये चांगलं हॉस्पिटल आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवरती चांगलं हॉस्पिटल आम्ही त्या ठिकाणी चालू करू. हे खेदानं सांगावं लागतंय की जे पूर्वीचे जे अर्बन PSC असतील, त्या ठिकाणी छोटे जे आमच्या आरोग्यवर्धिनी असतील, ह्यांची जी जागा आहे ज्या ठिकाणी हॉस्पिटलची गरज नाही, ज्या ठिकाणी लोक जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी त्यांनी त्या हॉस्पिटल उभारलेले आहेत. मी आल्यापासून मग काय केलं, आम्ही काय ठिकाणी 4-5 ठिकाणचे जे हॉस्पिटल जिथे गरज नाही आणि तिथे पेशंट जात नाहीत, काही नाही, अशा ठिकाणच्या बदलून ज्या ठिकाणी लोकांची त्या गरज आहे, खऱ्या अर्थानं गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही ते हॉस्पिटल शिफ्ट करणार आहोत. तसंच उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर आपण राहुल नगरमध्ये आम्ही आता एक जागा बघत आहोत. राहुल नगरमध्ये आम्ही सुपर मार्केटच्या ठिकाणचं एक जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणचं हॉस्पिटल आम्ही राहुल नगरमध्ये आम्ही लवकरात लवकर शिफ्ट करणार आहोत. तसंच दर्गा रोडला पण आम्ही एक नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी शिफ्ट करत आहोत. ज्या ठिकाणी पूर्वी होतं जिथं चालत नव्हतं ते आम्ही आता राहुल नगरमध्ये करणार, दर्गा रोडला करणार. त्याचप्रमाणे आम्ही पाथरी रोडला एक नवीन हॉस्पिटल आम्ही आता किरायाने घेत आहोत. अशा प्रकारे आम्ही त्याच्यात थोडे थोडे बदल करत आहोत. आणि जिथं काही लोक
त्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत होते आणि ते हॉस्पिटल चालू देत नव्हते. अशा ठिकाणी आम्ही पोलिसांशी त्या संपर्क साधून त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्याचं आम्ही काम केलेलं आहे. बऱ्याचशा अशा घटना घडतात सर, तर त्याच संदर्भात खरा अर्थ तर काय होतंय की डॉक्टर आणि पेशंट यांचा समन्वय नसल्यामुळे या सगळ्या बाकीच्या घटना घडत असतात. जर व्यवस्थितपणे डॉक्टर आणि पेशंटमध्ये जर एक समन्वय झाला आणि तरच त्या घटना टळू शकतील. आणि मला वाटतंय की डॉक्टरांनी जास्तीत जास्त सोशल राहण्याचा प्रयत्न करावा. जितकं सोशल राहतील, पैशाच्या मागं न राहता जितकं आपण सोशल राहू, गोरगरीब लोक आहेत त्याची सेवा म्हणून जर आपण सेवाव्रत म्हणून जर आपण जर घेतलं तर मला वाटतं की पेशंट आणि डॉक्टरचे जे आता जे प्रसंग घटना घडतात त्या कमी घडतील असं मला ते वाटतंय. महानगरपालिकेतल्या आता आपण जर पाहिलं तर आता सध्या परभणी शहराचा जो लोड आहे तो सिव्हिल हॉस्पिटलवर सर्वात जास्त आहे. तर म्हणून आम्ही आता येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये या महानगरपालिकेत जे छोटे छोटे हॉस्पिटल, प्रायमरी हेल्थ सेंटर असतील, आरोग्यवर्धिनी असतील, हे आम्ही सुसज्ज करत आहोत. त्या ठिकाणी दर्जेदार करत आहोत. त्या ठिकाणी मेडिसिन उपलब्ध करत आहोत. त्या ठिकाणी आम्ही टेस्ट सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. त्याच्यामुळे मी नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त आपल्या जवळचे जे महानगरपालिकेचे हॉस्पिटल असतील, छोट्या मोठ्या आजारासाठी, ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, अशासाठी सिव्हिल हॉस्पिटलला न जाता या छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी उपचार घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.